नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज आहे रविवार म्हटल्यानंतर काय लेकरांना सुट्ट्या असतात आणि त्यांची फुल मजा असते। तर बघा, ही माझा मुलगा आहे आणि पाण्यात कलरमध्ये कसा खेळत आहे बघू शकता तुम्ही। आणि एकीकडे ही माझी मुलगी आहे बघा, तुम्हाला तर माहीतच आहे, खूपच आगाऊ मुलगी आहे। तर ही पण तिच्या खेळण्यासोबत मस्तपैकी खेळत आहे। तर बघा, हे तिची खेळणे पूर्णपणे तिनं काढून ठेवलेली आहेत। आणि हे बघा, आमचा आहे कचरा, आणि हा कचरा आहे आमच्या गार्डनमधला। तर या गार्डनमध्ये आंब्याचं झाड आहे, थोडीशी कोथिंबीर, कांदा लावलेली आहेत, आणि कसं पानझडी चालू झाल्यामुळे खूप कचरा झालेला आहे। तर तो पण कचरा आम्ही एकीकडे गोळा करून ठेवलेला आहे। तर बघा, मी 2 दिवसापासून माझ्या या गुलाबाच्या रोपाला पाणीच टाकलं नव्हतं। तरी मी मागे गुलाबाच्या रोपांची म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घेतली होती। म्हणजे त्याला खत वगैरे टाकून बिनाकामाची पाने, वाळलेल्या काड्या काढून टाकल्या होत्या। तरी पण काय माहिती म्हणण्यापेक्षा ऊन पण खूप कडक पडत आहे, आणखीन उन्हाळा तर फारच लांब आहे। तर 2 दिवस फक्त माझी घाईघाई झाल्यामुळे माझं हे गुलाबाचं रोप वाळून गेलेलं आहे, थोडंसं सुकलेलं आहे। तरी मी त्याला पाणी टाकलेलं आहे आणि त्याला थोडासा खत वगैरे टाकून ते व्यवस्थित करायचा प्रयत्न केला आहे। बघू आता पुढे ते वाळून जातं का गुलाबाचं रोप येतं, आता ते आपण बघूया। तर बघा तुम्ही, आता मला प्रश्न पडलेला आहे, हा एवढा पसारा मी कसा आवरू। बघा, केवढी खेळणी आहेत माझ्या मुलीनं टाकलेली। तर ती खेळणी वगैरे सर्व मी आवरून घेतलेली आहे। इकडचं पण मी पाणी वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा, माझी मुलं पण कशी खेळत आहेत। लागलीच मी इकडच्या घरातला आरसा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे, खूपच घाण झाला होता। त्यामुळे मी एकीकडे स्वच्छता पण घराची केलेली आहे। आणि बघा, लगेच कपड्यांच्या घड्या वगैरे पण करून ठेवलेल्या आहे। तर म्हटलं चला आता आपण आंघोळीला जाऊया, म्हणून मी आंघोळीला पण गेले, फ्रेश होऊन आले। मस्तपैकी आज डोक्यावरून आंघोळ केलेली आहे मी, खूपच छान वाटत आहे। मग चहा एकीकडे केलेला आहे गरम गरम, चहाशिवाय तर मला जमत नाही, आणि चहा पिऊन मस्त मी आराम केलेला आहे।